गुड मॉर्निंग ताईंनो. प्रीत व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. हेडिंग वाचून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे चालले आहे. तर हो, मी निघाले आहे करवीर निवासिनी आई महालक्ष्मीला भेटायला. मी जिथे देवीला ओटी घेतली ना, तिथले दादा सांगत होते की खूप दिवसांनी देवीचे दर्शन थेट आतपर्यंत जाऊन घेता येईल. तुम्ही नशीबवान आहात. खूप दिवसांनी आज सर्व गेट्स खोललेले आहेत. मी खूप खुश झाले, कारण सकाळी घरातून निघताना मी देवीला म्हणाले होते की आज पण मला मुखदर्शनच देणार आहेस का? आज पण मी ओटी लांबूनच भरायची का? पण तिने माझी तळमळ ऐकली ताईंनो, आणि मला आतच बोलावून घेतलं भेटायला. आत कॅमेरा अलाउ नसल्याने मी नाही शूट केलं, त्यासाठी क्षमा करा ताईंनो. पण मंदिराचे दर्शन तर तुम्ही घेऊच शकता. पण ज्यांना जायचे आहे त्यांनी ऑड डेला नक्की जाऊ शकता. मी कोल्हापुरातून येताना काय काय घेऊन आले ते दाखवते. हे लाडू आहेत जे अन्नछत्रातर्फे विकायला ठेवलेले असतात. 10 रुपयाला तेलात बनवलेले व 20 रुपयाला तुपात बनवलेले असे हे बुंदीचे लाडू तुम्हाला मिळून जातात. मी प्रसाद स्वरूपात माझ्या इथल्या मैत्रिणींना हे देणार आहे. असं म्हणतात, देवीच्या दारातून बाकी काही नाही आणलं तरी चालेल, पण कुंकू नक्की आणावं. तर मी तेही आणलंय. हे मी शेवटच्या गुरुवारी आलेल्या सुवासिनींना नक्की देईन. त्याचसोबत मी गावठी गाजरं व काकड्याही आणलेल्या आहेत. आम्ही जिथे राहतो ना, तिथे आम्हाला हे गावठी वस्तू मिळत नाहीत, सो आम्ही त्या आवडीने घेऊन आलेलो आहोत. ताईंनो, देवीचे दर्शन घेऊन मी खूप धन्य झाले. तुम्ही म्हणावं आणि तिने ऐकावं, ही किती भाग्याची गोष्ट आहे. आणि असं हे माझ्याबरोबर नेहमीच होतं. तिची भरपूर कृपा आहे माझ्यावर. वेळ आली की तेही अनुभव नक्की शेअर करेन. ताईंनो, मंदिराचा परिसर इतका समृद्ध आहे की तिथे तुम्हाला काय मिळत नाही असं नाही. तसंच ही रंगीबिरंगी फुलं बघून ती घ्यायचा मोह मला टाळता आला नाही. आम्ही बुधवारी गेलो होतो. दुसरे दिवशी गुरुवार होता, म्हणून जास्त नाही पण पावशर फुलं मी येताना घेऊन आले. किती प्रकारची शेवंती आहे बघा ना. लाल, पांढरी, पर्पल, पिवळी, केशरी अशी रंगीबिरंगी शेवंती. आणि त्याचसोबत हा गुलाब पण बघा ना, किती गच्च पाकळ्यांनी भरलाय. का नाही मन होणार ती फुलं घ्यायची. त्याचसोबत ताईंनो, मी कॅलेंडरही घेऊन आलेले आहे. आहोंचं म्हणणं होतं, मोठ्या दुकानात कॅलेंडर न घेता मंदिरात घेतलेलं कधीही चांगलं, कारण तिथे बरीच अशी लोकं असतात ज्यांना दिसत नसतं, जे पायाने अधू असतात, आणि त्यांच्याकडून आपण ते घ्यायला पाहिजे. आपली ही एक छोटीची जेस्चर त्यांच्यासाठी खूप मोठी असू शकते. खूप दिवसांनी मला या फळांच्या ढाळ्या मिळाल्या. ॲस्टरची फुलंही मिळाली आणि त्यासोबत कमलपुष्पही घेऊन आले. असं म्हणतात की देवी खुश असेल ना, तर ती सेवा करून घेते. आपण कितीही करायचं ठरवलं तरी ते तिच्या इच्छेशिवाय होत नाही. त्यामुळे तिला नेहमी प्रार्थना करा, हे आई महालक्ष्मी, तुझी अखंड सेवा माझ्या हातून घडू दे. माझ्यावर नेहमी प्रसन्न राहा.